रुग्णालयातील तो व्हिडिओ पाहताच अनेकांच्या अंगावर काटा आला। एका लहानशा मुलीच्या कुशीत एक नवजात बाळ, आजूबाजूला लोक, कुणी फोनने शूट करतंय, कुणी कुजबुजतंय। व्हिडिओ पाहताना आपल्याच क्षणी मनात एकच प्रश्न येतो, ही मुलगी इतकी लहान कशी? आणि मग सोशल मीडियावर एक ओळ फिरते, 9 वर्षांची मुलगी बाळाची आई झाली। क्षणात व्हिडिओ सर्वत्र पसरतो। व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, जिथे पाहावं तिथे एकच चर्चा। कुणी म्हणतं माणुसकी संपली आहे, तर कुणी आणखी भयानक दावे करू लागतो। व्हिडिओखाली प्रतिक्रिया वाढू लागतात, असं कसं शक्य आहे? कोण जबाबदार आहे याला? त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। हळूहळू या व्हिडिओला एक ठिकाण दिलं जातं, सांगितलं जातं की हरियाणातील कैथल जिल्ह्यात ही घटना घडली आहे। आणि त्यासोबतच एक अधिक भयानक आरोपही जोडला जातो की मुलीच्या कुटुंबातीलच कुणीतरी तिच्यासोबत घाणेरडं कृत्य केल्याचा दावा। या एका दाव्यामुळे लोकांचा संताप आणखी भडकतो। पोलीस यंत्रणा, प्रशासन, सरकार सगळ्यांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं। इतक्या लहान मुलीचं संरक्षण कोण करणार? हा देश सुरक्षित आहे का? व्हिडिओ पाहणारे अनेक जण भावनिक होतात, काही जण रडतात, काही जण संतापाने शिव्याशाप देतात। पण यात एक गोष्ट कुणाच्याच लक्षात येत नाही की कोणीही त्या व्हिडिओमागचं सत्य तपासत नाही। दरम्यान हा व्हिडिओ इतका व्हायरल होतो की अखेर पोलिसांना त्याची दखल घ्यावीच लागते। कैथल पोलिसांपर्यंत ही बातमी पोहोचते। लोक फोन करू लागतात, मेसेजेस येऊ लागतात, प्रश्न विचारले जाऊ लागतात। पोलीसही थबकतात। जर हे खरं असेल तर हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे, पण जर खोटं असेल तर हा संपूर्ण देशाची दिशाभूल करणारा प्रकार ठरणार आहे। तपास सुरू होतो। व्हिडिओ कुठून आला, कोणी शूट केला, रुग्णालय कुठलं आहे, ही मुलगी नक्की कोण आहे, एक माहिती गोळा केली जाते। व्हिडिओ फ्रेम पाहिला जातो, लोकांची चौकशी केली जाते आणि हळूहळू एक वेगळं चित्र समोर येऊ लागतं। ज्या रुग्णालयाचा दावा केला जातो तिथे अशी कोणतीही घटना नोंदलेली नसते। ज्या जिल्ह्याचं नाव घेतलं जातं तिथे पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये असा एकही प्रकार सापडत नाही। मुलीचं वय, तिची ओळख, तिचं कुटुंब, काहीच अधिकृत माहिती जुळत नाही। आणि मग पोलिसांकडून पहिलं अधिकृत स्पष्टीकरण समोर येतं की पोलीस स्पष्ट करतात की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कैथल जिल्ह्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवत नाही। या व्हिडिओत करण्यात येणारी दावे असत्य आणि दिशाभूल करणारे आहेत। पोलीस सांगतात हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, तो कोणी आणि कोणत्या उद्देशाने व्हायरल केला आहे याची अधिकृत माहिती सध्या उपलब्ध नाही। पण एक गोष्ट नक्की आहे, 9 वर्षांच्या मुलीने बाळाला जन्म दिल्याचा जो दावा केला जात आहे तो सत्य नाही। हा व्हिडिओ कोणत्याही अधिकृत तपासात सिद्ध झालेला नाही। हा प्रकार कैथल जिल्ह्यात घडलेला नाही आणि सोशल मीडियावर पसरवली जात असलेली कथा पूर्णपणे अफवांवर आधारित आहे। पोलीस इशारा देतात, अशा संवेदनशील आणि धक्कादायक खोट्या माहितीमुळे समाजात भीती, संताप आणि गैरसमज पसरतो आणि अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल। शेवटी एक कठोर वास्तव समोर येतं, व्हिडिओ खरा असो वा खोटा, पण त्यामागची कथा तपासल्याशिवाय शेअर करणं हेच सर्वात मोठं संकट आहे। एक खोटा व्हिडिओ, एक धक्कादायक मथळा आणि संपूर्ण देशाला हादरवणारी अफवा। म्हणूनच पुढच्या वेळी असा एखादा व्हिडिओ समोर आला तर नक्की प्रश्न विचारा की हे खरं आहे का? कारण प्रत्येक व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य हे सत्यच असतं असं नाही।